हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजची तारीख आहे 13 जुलै 2026. तर आज वार आहे सोमवार. तर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर त्या निमित्तानं मी कुठं चालली तुम्हाला दाखवते. तर ऑलरेडी तुम्हाला 2-3 वेळा दाखवलं की माझा अपार्टमेंटच्या समोर चिखल खूप आहे. तर पाऊस येण्यानंतर नेहमीचंच चिखल असते. तर आज मी काल डोक्याला चिपचिप असं तेल लावलेलं. तर आज सकाळी मी धुतले आणि मस्त की केस धुतलेत आणि केस ओलेत ना, आणि आंघोळ करून नेमकंच बाहेर निघाले. केस ओलेत ना म्हणून जायपर्यंत सुकेल. थोडं वारा आहे, तर ऊन पण आहे, वारा पण आहे म्हणून, आणि ऑलरेडी सुकलेत. तर मग आता डोक्याला बांधले, मस्त क्लिप लावले. आणि इथं बघा मी टॅटू बनवायला आली आहे. तर सरप्राईज आहे तर कार्तिकच्या पप्पाला. तर मी तुम्हाला नंतर दाखवते शॉर्ट व्हिडिओमध्ये की मी टॅटू कोणचा बनवला आहे. आणि मस्त की टॅटू काढला आणि घरी आली. त्याच्यानंतर हे बघा डाळ आहे ना, डाळ स्वच्छ असं धुवून घेतलं आणि डाळ भरपूर लावली. तर काय बनवणार आहे, दाल तडका बनवणार आहे. तर हे बघा कुकरमध्ये डाळ टाकली. फक्त मुगाची डाळ काही नाही टाकलं, फक्त तुरीची डाळ टाकली. टमाटर आणि कांदा 2-2, 3-3 असे कापून टाकलेत. त्याच्यानंतर मिरच्या असे टाकले 4-5. आणि त्याच्यानंतर त्याच्यात मीठ हळद टाकून पाणी टाकून ना कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेते. हे बघा. त्याच्यानंतर लागलंच भात पण लावून घेते आणि भरपूर असं भात लावायचं आहे. तर आज संध्याकाळी घरात पार्टी आहे. त्याच्यासाठी डाळ तडका, जिरा राईस आणि पनीरची भाजी आणि रोटी, बासुंदी असा बेत आहे. संध्याकाळी घरी माझ्या ना मैत्रिणी येणार आहे. तर मग या सगळं बनवायचं आहे. तर दुपारी वाजलेत आता 2:30. तर पटापट करायचं, कारण की टॅटू काढायला गेली. त्याच्यात माझा बराच वेळ गेला. तिथून आले आणि पटापट स्वयंपाकाला लागले. तर म्हणून, आणि तिथं पण टॅटूच्या जागेत शूट करायला माझ्याकडे कोणच नव्हतं, म्हणून थोडंसं शूट केलं. आणि जेवढं शक्य होईल तसं, कारण की कार्तिक आलेला घरी. आणि कार्तिकचे पप्पा पण आज माझ्या लवकर आले कामावरून, आणि ते पण थोडंसं काही काम करत होते ना, त्याच्यासाठी आले. तर मग मी आली पटकन, आणि नेमकं त्यांना जायचं होतं बाहेर साताऱ्यात. तर मग ते गेले साताऱ्यात आणि मी पटापट आली आणि करायला लागली. तर एका साईडला भात लावला आणि कुकर तर तयार झाला. तर इथं बघा छानपैकी कांदा कापून घेतला, टमाटर, कांदा आणि 10-12 ना काजू टाकलेत आणि आलं लसूण टाकून चांगल्यापैकी भाजून घेते. आणि दही आहे. तर 1 कपभर 10 रुपयेवाला दही आहे ना, तसे 2 आणले. तर मला असं वाटतं एकामध्येच होईल, म्हणून हा कप आहे ना दहीचा तो टाकून घेतला आणि चांगलं फेटून घेते. हे बघा. आणि त्याचे सगळे मसाले ॲड करते. तर हे आहे साई गरम मसाला टाकला त्याच्यात. आणि त्याच्यानंतर हे बघा चिली पावडर टाकले, काश्मीरी चिली पावडर. आणि त्याच्यानंतर किचन किंग मसाला, गोडा मसाला, आणि लास्टला ना पनीर मसाला, शाही पनीर मसाला तो टाकला. त्याच्यानंतर हळद आणि घरचा कांदा लसूण मसाला तो टाकून घेते. हे बघा. चांगलं फेटून घेते आणि थोडंसं पाणी टाकून अजून थोडं चांगलं फेटून घेते. आणि तोपर्यंत ना हा ग्रेव्हीचा मसाल्याने चांगलं भाजून घेते. लागलंच पनीर पण कट करून घेते. तर मी पॅकेटमध्ये न आणताना बेकरीतून आणले, सॉरी स्वीटच्या दुकानातून आणले. त्याच्यात सुट्टं असतं ना फ्रेश, तो घेऊन आली. तर 1 किलोभर घेऊन आली आहे मी. तर जेवढं लागते बघू आता किती कापायचं, त्या हिसाबने कापून घेते आणि छोटे छोटे असे पीस कट करून घेते. हे बघा. तर हे आहेत ना एकदम पाकिटमध्ये थोडंसं जाडसर भेटते, म्हणजे असं एकदम. आणि हे आहेत ना दुकानात थोडंसं मऊसूद भेटतं ते, आणि जास्त दाबलं की लगेच खिचडा होऊन जाते. त्याच्यासाठी हळूहळू कापायचं. आणि इथं बघा मी पटापट असे कापून घेते. तर आजची बेत तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर मी हे बनवणार आहे, तुम्हाला सांगितलं की पनीर मसाला बनवणार आहे. रोटी विकत आणले, नान रोटी. ते फक्त ह्याच्यातच भाजायचे, काय म्हणतात त्याला, तव्यातच भाजायचं. त्याच्यानंतर श्रीखंड आहे, बासुंदी आहे. आजचा एवढा सगळा बेत आहे. तर पनीरमध्ये टाकण्यासाठी आहे ना वाटाणा पण आणले. तर मार्केटमध्ये घेऊन आले. ते हे फ्रीजरमध्ये ठेवतात ते. आणि आता चांगलं 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर पाण्यात असं भिजवलं ठेवलं आहे. आणि इथं मी ग्रेव्ही करायला घेते. हे बघा, ते चांगलं भाजलं ना तर ग्रेव्ही करायला घेते हे. आणि बारीक पेस्ट करून घेते आणि लागलंच हे पण करून घेते, म्हणजे भाजी पण करून घेते. हे बघा. मिक्सरमध्ये वाटताना ना अजिबात ना पाणी टाकलं नाही. तर 2-3 वेळा असं मिक्सरमध्ये वाटून घेते. आणि हे वाटून झाल्यानंतर त्याच्यानंतर लागलंच भाजी करून घेते.
भाजी करायची अगोदर आहे ना पनीर आहे ना तळून घेते. तर लास्ट टाईमला मी तळली ना तर बरोबर व्यवस्थित तळलं नाही म्हणून कार्तिकचे पप्पा मला तळून द्यायला लागलेत पनीरची भाजी, सॉरी पनीर. तर छानपैकी अशी पनीर भाजून दिलं. त्याच्यानंतर असं भरपूर असं बटर टाकून घेते. मोठी कढई घेतली. कढईत आहे ना भरपूर असं बटर टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर भरपूर असं तेल टाकलं. हे बघा. आणि पनीरचं भाजलेलंच तेल आहे बरं का, दुसरं नाही. मी पनीर भाजलेलं तेलच टाकलं त्याच्यात आणि भरपूर असं तेल टाकून घेते. आणि गरम झाल्यानंतर राई, जिरा आणि तेजपत्ता टाकून घेते आणि वाटलेला ना तो मसाला पण टाकून घेते. हे बघा. हां. तर मस्तपैकी टाकून घेते आणि एकजीव करून घेते. हे बघा. चांगलं भाजून घेते तेलात. तेल सुटेपर्यंत छानपैकी असं भाजून घेते. आणि भाजून झाल्यानंतर आहे ना तो मसाला ना दहीमध्ये फेटलेला आहे ना तो पण टाकून घेते आणि छानपैकी असं भाजून घेते. हे बघा. तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घेते. भाजताना ना थोडंसं गरम पाणी टाकते त्याच्यात. हे बघा. थोडंसं गरम पाणी टाकते. चांगलं भाजून झाल्यानंतर हे बघा पनीर, तळलेलं पनीर टाकून घेते आणि गरम पाणी टाकून हलवून घेते. आणि त्याच्यानंतर मग भिजवत ठेवलं म्हणजे धुतलेला ना वाटाणा तो पण टाकून घेते त्याच्यात. पनीरच्या भाजीचं शॉर्ट व्हिडिओ बनवणार नाही बरं का. मी नेक्स्ट टाईम आहे ना परत पनीरची भाजी बनवली की त्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवते. तर हे पटापट गडबडमध्ये बनवलेत कारण की माझ्याकडे वेळच नाही तेवढं. आणि टॅटू काढण्यात वेळ गेला. त्याच्यानंतर परत 10-12 जणांचा स्वयंपाक बनवायचे. तर ह्याचा काय शॉर्ट व्हिडिओ बनवणार नाही. तर मी नेक्स्ट टाईम पनीरची भाजी परत बनवले की नक्की तुमच्यावर ह्याचं ना शॉर्ट व्हिडिओ ना नक्की तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आता मी पटकन पनीरची भाजी करून घेते आणि ह्याच्यात वाटाणा टाकला आणि बारीक गॅसवर शिजवून घेते आणि भरपूर असा बनवला आणि पटकन अशी तयार झाली. आणि आलो आम्ही आता फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी. तर कार्तिकच्या पप्पांच्या इच्छा होती की फोटो काढायचं म्हणून आम्ही फोटो काढण्यासाठी आम्ही सगळे ना फोटो स्टुडिओमध्ये आलो. तर तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या. तर फोटो काढल्या. तर माझ्या मैत्रिणी घरी आल्या. तर फार राहिलेलं पनीरची भाजी झालेलं आणि फक्त डाळ तडका राहिलेला तो घरी यायला आणि डाळ तडका मारला. आणि कढई घेतली. कढईत राई, जिरा, कढीपत्ता आणि लसूण, आलं टाकलं आणि छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते. आणि डाळ शिजवली ना तर थोडासा गाढ झाला आहे त्याच्यात ना पाणी टाकून ना चांगलं फेटून घेते. म्हणजे पातळ, थोडंसं पातळ करून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर डाळ तडका करून घेते. डाळ तडका आणि पनीरची भाजीची रेसिपी पाहिजे असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी नक्की शेअर करेल अजून एकदा डाळ तडका मी कशी करते म्हणून. तर एक नंबर होते, छान लागते. तर मी 2-3 वेळा केले असं डाळ तडका. तर स्पेशल काय असलं तर मी डाळ तडका बनवते, नाही तर साधं डाळ बनवते. डाळीला ना फोडणी मारून घेते. हे बघा. आणि डाळ पण भरपूर बनवायची. तर भाजी तर तयार झाली आणि इथं मस्तपैकी डाळ शिजते तोपर्यंत इथं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. तर लग्नाचा वाढदिवसाचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. तर ह्या माझ्या मैत्रिणी स्वातीताई, बाकीच्या मैत्रिणी पण आले जसं रेणुकाताई, मोहिनीताई, निकिता आणि आम्ही एवढ्यामध्ये आमचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. तर स्वातीताईंची मुलगी आहे ना ट्युशनला गेली, मग त्यांना वेळ नाही त्याच्यासाठी ती नाही आली, फक्त स्वातीताई आली. त्याच्यानंतर मोहिनीताईंची दोन्ही पोरं पण क्लासला गेले, त्याच्यासाठी मोहिनीताईंची पण पोरं नाही आलेत. आणि फक्त रेणुताईचा मुलगा इथं बघा पाठीमागे आहेत ना, रेणुकाताईचा मुलगा आहे ते आलेत आणि निकिता तिचे 2 पोरं तेवढे आलेत. त्याच्यानंतर आम्ही मस्त आणि छानपैकी असं लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आवडला असेल तर व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. तर लग्नाच्या वाढदिवसाचा हा मोठा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर टॅटू आहे ना त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवते, नक्की त्याचं बनवते वेगळा. आणि त्याच्यानंतर शेवटला, व्हिडिओच्या शेवटला तर आम्ही फोटो काही छोटे छोटे क्लिप केलेत ना ते पण ॲड करते. तर इथं बघा आम्ही लग्नाचा वाढदिवस आहे ना सेलिब्रेशन करणार आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी असं आता आम्ही सगळेजण बसून आहे ना मस्तपैकी असं केक खाणार आहे, केकचा एन्जॉय करणार आहे. त्याच्यानंतर मग
सगळ्यांनी एकमेकाला असं केक भरवला आमच्या मैत्रिणी सगळ्यांनी. त्याच्यानंतर बघा निकिता सगळ्यांना सर्व करते केक. तर झालं बड्डे सेलिब्रेशन छानपैकी. त्याच्यानंतर ना डाळीला फोडणी मारल्यानं बारीक गॅसवर शिजवायला ठेवलं आणि त्याला डाळ आहे ना चांगली शिजली. आता डाळ तडका करते. त्याच्यानंतर एक पॅन घेतलं, पॅनमध्ये तेल टाकलं, त्याच्यानंतर राई, जिरा आणि सुक्या मिरच्या टाकल्या, त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट टाकलं आणि छानपैकी तडका मारला आणि वरतून कोथिंबीर टाकलं आणि चमचाभर आहे ना हे टाकलं, काय म्हणतात ना बटर टाकलं आणि छानपैकी उकळून घेतलं. आता आम्ही सगळेजण आता जेवायला बसतोय. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि आता आम्ही सगळेजण ना एन्जॉय करत जेवून घेतो आणि तुम्हाला फोटो दाखवतो आम्ही कसे फोटो काढलेत. नक्की बघा. पहिले फोटोची सुरुवात आहे ना केकपासूनच करते. तर केक आहे ना स्वातीताईने आणले, तर सेलिब्रेशन करण्यासाठी की स्वातीताईने केक आणलाय. तर इथं बघा आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. तर कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.